कॅप राउंड 2 मध्ये तुमचा गोंधळ उडवणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॅकंट सीट्स आणि कट ऑफ्स. मित्रांनो, खूप मुलांचे मॅसेज येतात की सर कॅप राउंड 2 मध्ये कट ऑफ वाढेल का कमी होईल का तेवढाच राहील. सर काही कॉलेजेसमध्ये वॅकंट सीट्सच नाही आहेत, माझ्या कॅटेगरीसाठी या कॉलेजमध्ये वॅकंट सीट नाही तर मी हे कॉलेज लिस्टमध्ये टाकू का नाही टाकू. ह्या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेअर नक्कीच पाहायचा आहे. चला तर आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला मी वॅकंट सीट बद्दल तुमचा डाऊट क्लिअर करून देतो. मित्रांनो लक्षात घ्या, वॅकंट सीट्स तुम्हाला काही कॉलेजेसमध्ये पाहायला मिळत नाहीत, तुमच्या कॅटेगरीनुसार खूप कमी सीट्स पाहायला मिळतात. हे सर्व प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला मी एक एक्झाम्पल देऊन सांगतो. मित्रांनो, एखादा मुलगा आहे ज्याला मित्रांनो PICT मध्ये IT लागलेला आहे, परंतु त्याला त्याच्यापेक्षा अजून चांगलं कॉलेज म्हणजे COEP मध्ये चांगलं म्हणजे एखादी ब्रांच भेटते का ते पाहायचं आहे. समजा मित्रांनो तो कॅप राउंड 2 मध्ये आला आणि त्याला COEP मध्ये CS ब्रांच मिळाली, तर तो काय करणार मित्रांनो, PICT मध्ये लागलेली जी कोणती ब्रांच होती ते सोडून देणार आणि तो COEP मध्ये ॲडमिशन घेणार. म्हणजे लक्षात घ्या, ती PICT मधील जी जागा आहे, जी सीट आहे ती तुमच्यासाठी मोकळी झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो मुलं काय करतात, कॅप राउंड 1 मध्ये फ्रीजपेक्षा जास्त मुलं मित्रांनो बेटरमेंटवाली असतात आणि बेटरमेंट झाल्यानंतर ते सीट मित्रांनो मोकळे होतात. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये. तुम्हाला माहिती नाही की त्या कॉलेजमध्ये किती मुलांनी फ्रीज केले किंवा किती मुलांनी बेटरमेंट केले, तो डाटा फक्त त्यांच्या कॉलेजकडेच असतो. म्हणजे लक्षात घ्या, समजा एखादं कॉलेज आहे, XYZ कॉलेज आहे, त्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर सायन्स ब्रांचसाठी 50 मित्रांनो जागा आहेत आणि त्यामधील 50ची 50 जागा फुल दाखवत आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, त्यातील 25 मुलांनीच काही लोकांनीच फ्रीज केलं असेल आणि काही लोकांनी बेटरमेंट केलं असेल. ज्या मुलांनी फ्रीज केले ते मित्रांनो ते ॲडमिशनच्या जागा तर गेले आहेत, म्हणजे ते सीट्स तर गेलेले आहेत, परंतु जे बेटरमेंटमध्ये आहे, जे 25 मुलं जे बाकीचे बेटरमेंटमध्ये आहेत, त्यांना समजा मित्रांनो कॅप राउंड 2 मध्ये कोणतं चांगलं कॉलेज लागलं तर ते जागा सुटणार आहेत, म्हणजे ते जागा वॅकंट होणार आहेत. त्यामुळे मित्रांनो माझा सगळ्यात बेस्ट ऑप्शन असेल तुम्हाला मित्रांनो वॅकंट सीटचं जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये. जागा शिल्लक होतात मित्रांनो. जर एखाद्या कॉलेजमध्ये मित्रांनो तुम्हाला वॅकंट सीट्स पाहायला मिळत नसतील तरी देखील ते कॉलेज मित्रांनो तुम्हाला कॉलेजेसमध्ये इन्क्लूड करायचं आहे, कारण मित्रांनो जागा होतात. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता बोलूयात मित्रांनो आपण आपल्या कट ऑफ बद्दल. कट ऑफ वाढणार किंवा कट ऑफ कमी होणार किंवा कट ऑफ तेवढाच राहणार हे कोणीच सांगू शकत नाही. मित्रांनो लास्ट इयरच्या ट्रेंडप्रमाणे तुम्हाला मी सांगतो, टॉप कॉलेजेसमधील मित्रांनो जो कट ऑफ आहे तो मित्रांनो वाढतो आणि मित्रांनो लो कॉलेजेसमधील जो कट ऑफ आहे तो कमी होतो. आणि काही कॉलेजेस आहेत ते मित्रांनो कट ऑफ चेंज होत नाहीये, तेवढाच राहतो, थोडाफार इकडे तिकडे होऊन मित्रांनो तेवढाच राहतो. फक्त मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, कट ऑफ बद्दल प्रेडिक्शन कोणीच देऊ शकत नाही. म्हणजे कट ऑफ वाढेल का कमी होईल कोणीच सांगू शकत नाहीये. माझं असं मत आहे मित्रांनो, तुम्हाला कट ऑफला सुद्धा इग्नोर करायचं आहे. फक्त तुमच्या पर्सेंटाईलच्या रेंजमधील मित्रांनो कॉलेजेस नक्कीच टाकायचे आहेत. कट ऑफ वाढला तरी ते लागले पाहिजेत आणि कट ऑफ कमी झाला तरी लागले पाहिजेत. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला स्ट्रॅटर्जी म्हणून कॅप राउंड 2 साठी मित्रांनो ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची आहे. वॅकंट सीट्स आणि कट ऑफचं जास्त मित्रांनो डोक्यात घेऊ नका, खूप जास्त गोंधळ उडेल. त्यामुळे माझा सिंपल ऑप्शन आहे, त्याला इग्नोर केलं तरी चालेल. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओवर लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.